संचालक निवेदक तथा एक लेजंड समालोचक आत्मारामजी मात्रे आमचे गुरुवर्य आमच्या सोबत आज प्रवीणजी गायकर वाकडी प्रवीण दादा मात्रे आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण जोडलो जातोय। पहिला चेंडू आदेश पाटीलचा, समोर आहेत भूषण, पंचांच्या अगदी डाव्या बाजूने खेळण्याचा इथून गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न आहे। पहिला चेंडू इथून डेट पाहायला मिळतोय। 4 ओव्हरची मॅच आहे, सर्वात जास्त जो स्कोर बनवेल त्या संघाला इथून बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे। कालच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेला तर ट्रॉम्बे कोलीवाडाचा भावेश तुर्बेकरचा काय खेळ अप्रतिम राहिला होता। प्रवीण 2 झेल सोडले होते आणि त्यानंतर मात्र प्रत्येकाला असं वाटत होतं की ओढापण वहाळ संघ जिंकेल, कारण सुरुवातीला 2 रात्रीमध्ये उलवेनॉडमधील 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले होते आणि कालचे रात्र सुद्धा खरं तर ओढापण वहाळच्या नाव राहील असं वाटलं होतं, पण ट्रॉम्बे कोलीवाडी संघाचा चांगला खेळ राहिला होता। यावेळेचा आखूट टप्प्याचा चेंडू होता, आदेशचं आपण कौतुक करूयात। हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि एकदम वेगवान चेंडू फेकला होता गोलंदाजांना। इथून चांगली सुरुवात राहिली धाकटीजी संघासाठी। कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पहिला सामना धाकटीजी विपक्ष चिरली रंगला होता आणि तिथून मात्र धाकटीजी संघाला अपयश आलं होतं। दरम्यानच्या कालावधी मान्यवर रामकिशोर दत्ता ठाकूर यांचं इथं आगमन झालंय। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत, तब्बल 3 वेळा सदस्य पदावरती विराजमान झालेत। या वेळेला त्यांचं स्वागत केलंय भूषण मात्रेच्या बॅट मधून, लॉंग ऑनच्या पलीकडे ठोकलाय हा षटकार। सुरुवात झालाय। खरं तर गेल्याच हप्त्यामध्ये आपण पाहिला तर शिवाजीनगरच्या मैदानामध्ये सभागृह नेता चषकामध्ये मालिकवीराची बाईक पटकावणारा भूषण मात्रे आपल्या कारकिर्दीमधली या 2 बाईक त्याने खरं तर आतापर्यंत पटकवल्यात आणि आज मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना त्याच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार। पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि त्यानंतर मात्र चांगली सुरुवात करून दिले ओमसाई जासी संघासाठी। खरं तर आपण या स्पर्धेमध्ये 4 जासीचे संघ प्रवीण पाहणार आहोत। काल खरं तर 2 संघांच्या पदरामध्ये अपयश आलंय, पण आज मात्र एक वेगळी रात्र आहे आणि एक चांगली सुरुवात करत असताना भूषण मात्रे त्या बॅटमधून एक षटकार आलाय। फलंदाज आदेश पाटील इथून तैनात असतील। 2 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय। धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 6 धाबा। धाकटीजी विपक्ष ओमसाई जासई संघ आपण पाहू शकतोय। अकुट टप्प्याचा चेंडू होता, इथून मात्र वाईड स्लॉंगन मध्ये डीप विकेट क्षेत्र क्लिअर केलं जाईल। भूषण मात्रेच्या बॅटमधून येत असलेला हा दमदार चौकार। पहिल्या चेंडूवर निर्धाव आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि इथून मात्र तिसऱ्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात करून दिली भूषणना, चांगली बॅटिंग पाहायला मिळते। नॉस्ट्रेगिनला पण कुणालला पाहू शकतोय। आदेश खरं तर चांगला गोलंदाज आहे, पण तेवढ्याच खरं तर सातत्याने जासे टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला नेहमीच राहिलाय आणि त्याच्या बॅटमधून येतात खरं तर आतापर्यंत 3 चेंडू खेळत असताना 10 धाबा। इथून मात्र आता स्वतःचा मारा बदलवलाय। पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल आदेश पाटील। एका बाजूला पण जर हा धाकटीजी संघ पाहायला गेला तर या संघामध्ये रोहित घरात चांगला बॅट्समन आहे, सातत्याने जर पाहायला गेला तोही सुद्धा चांगला व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो। यावेळी पुन्हा एकदा आदेश तैनात असतील। यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू होता, परफ्यूम डिलिव्हरी म्हणू शकतो। चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली होती चेंडूनं आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडू येतोय। 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय। धावपटलावर धाबा लागले गेले 10 धाबा। आज मध्ये बरीचशी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेतील आज मेगा फायनलची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये आपण प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकाचं सुद्धा स्वागत करूयात। इथून आदेश पुन्हा देण्यात असेल। यावेळी खरं तर बॅटला ब्रश करून कदाचित चेंडू गेला असं वाटलं होतं, कारण जोरदार अपील झाली होती। यष्टीरक्षकांना हा झेल सोडलाय। तर भूषण मात्रेची विकेट फार इम्पॉर्टंट आहे। सुरुवातीला त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 10 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सुरुवात यावेळी आदेश पाटीलच्या या 2 चेंडूवर हा झेल होता। बॅटला कदाचित ब्रश करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता, पण हातातून चेंडू निसटलाय आणि इथून मात्र भूषण मात्रेला मिळतंय जीवनदान। 5 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय। धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 10 धाबा। या षटकातील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे। चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आदेश पाटील करतोय। यावेळी बराच काळ हवेमध्ये आहे, पण स्क्वेअर पंचांच्या वरतून खेळून दिलाय। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। इथून चेंडू अडवला गेलाय आणि या अवधीमध्ये मिळाल्या जातील 2 धाबा आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे एका षटकाचा खेळ समाप्त होत असताना प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई जासी या संघाच्या धावपट्टावर धाबा लागल्या गेल्यात 12 धाबा। या शृंखलेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आता चाललेले मान्यवर श्री रामकिशोर महादेव ठाकूर यांचं सरसे स्वागत केले जात आहे। विपुल, जसं क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनत असतात तसे या जासेच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक विक्रम त्यांनी केला आहे। लगातार 3 वेळा खऱ्या तर सदस्य म्हणून निवडून आले। हे प्रेम आहे त्यांना दिलेलं त्यांच्या
सर्व मतदारांनी हे प्रेम असंच अखंड राहू दे, त्यांचं सुद्धा सरसे स्वागत या शृंखलेमध्ये. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई जासी संघाच्या धावपटलावर धाबा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 12 धाबा, बिनबाद 12. इथून आपण ऑनस्ट्राईकला डावखुरी त्याचे फलंदाज कुणाल पाटील यांना पाहू शकतोय. नॉनस्ट्राईकला भूषण म्हात्रे. इथून दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकेश पाटील. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी खरं तर सूचना आहे, ज्याचा जास्त स्कोर होईल त्याला इथून बाय दिली जाईल, कारण आज 10 संघ आहेत. चिठ्ठ्या हा प्रकार नसणार आहे. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण हेच पाहिलं होतं. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा पर्याय तो होता, बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. इथून आपण पाहू शकता पहिल्या गलीमधील क्षेत्ररक्षक तिथे आले. चेंडूवर बॅट स्वरूपात मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले जातील, त्या म्हणजे 13 धाबा. इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते ओमसाई जासी संघाच्या माध्यमातून, कारण सुरुवातीला भूषण म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला होता. कौतुक करूयात या संघाचं. कालच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेला तर एक वेगळा विक्रम या मैदानामध्ये झाला होता प्रवीण. 8 चेंडूवर 8 सलग षटकार आले होते साईश म्हात्रेच्या बॅटमधून. एक जलद गतीनं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. इथून आता ऑनस्ट्राईकला आहेत भूषण म्हात्रे. गोलंदाज इथून तैनात असतील. गोलंदाजीसाठी अंकेश पाटील, दाखली संघाचा खरं तर एक वेगवान गोलंदाज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इथून एलिव्हेशन खराब झालंय. वाईट लॉंगन मध्ये उडालेला जेल आणि इथून मात्र एक गोल्डन विकेट. भूषण मात्र होतील जेल बाद. पहिला आदरा बसेल इथून ओमसाई जासी या संघाला आणि या फलंदाज भूषण मात्र होतील इथून जेल बाद. कमबॅक करून दिले गोलंदाजांना. खरं तर कौतुक करत अंकेश पाटीलचा. सुरुवातीला 12 धाबा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र तिथं क्षेत्ररक्षक होते आदित्य जोशी, त्यांनी अप्रतिम झेल टिपलाय. कारण पहिला आदरा बसला इथून भूषण मात्रे एक मोठा फलंदाज बाजूला मैदानातून बाहेर येताना आपण त्यांना पाहू शकतोय. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील इथून मयूर पाटील. एक चांगली ही आज टीम सुद्धा पाहायला मिळते एका ड्रेस कोड मध्ये. कुलांसाठी हा चेंडू अकूट टप्प्याचा होता. आडव्या बॅटने खेळायचा इथून प्रयत्न केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले जातील, त्या म्हणजे एक बाद 14 धाबा. चांगली सुरुवात करावी लागेल, कारण तर 4 षटकामध्ये जर विचार केला पवन तर 40, 45, 50 धाबा होताना आपण कित्येक वेळा पाहिलाय. कालच्या रात्रीमध्ये 60 धाबा झाल्यात आणि इथून मात्र जर विचार केला तर चांगलं बॅटिंग करून द्यावे लागेल जासी संघाला. इथून ऑनस्ट्राईकला असतील मयूर पाटील. गोलंदाजी इथून अंकेश पाटील तैनात होतील. धावपटला आपण धावा पाहू शकताय 14 धाबा. चांगली गोलंदाजी राहिली अंकेशची. एक महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिलंय दाखली संघासाठी. काय चांगला हा क्रॅकिंग शॉट आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. मयूर पाटीलच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय आणि 4 धावेनिशी धावपट्टा धाबा लागले जातील, त्या म्हणजे 18 धाबा. चांगली बॅटिंग हा तर क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू अगदी जमिनीला गरंगळत अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो आणि इथून मात्र 4 धाबा जोडल्या जातील. मयूर पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. षटकऱ्यांची हॅट्रिक जर त्याच्या बॅट मधून आली तर अलंकार घरत आणि अनुदीप पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज मयूर पाटील या खेळाडूला दिलं जाईल. धावपटला धाबा लागले गेले त्या म्हणजे 18 धाबा. यावेळी हा खोलामध्ये चेंडू टाकायचा होता. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. अप्रतिम गोलंदाजी करताना आपण अंकेशला पाहू शकताय. दाखली संघाचा हा गोलंदाज एक यंगस्टर आहे. बरेचशाच खेळाडू आपण जर पाहायला गेला तर या संघामध्ये आज नवीन खेळाडू पाहायला मिळतात आणि चांगला त्यांचा खेळ राहिलाय. हा का तर रोहनचा संघ आहे आणि आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आले असतील आणि आमची हिंदीतील एक जबरदस्त आवाजाचे पहाडी आवाजाचे समालोचक
निशिकांत घरत याचं सुद्धा आपण स्वागत करूयात. आला असाल निश्चित तर आपण या व्यासपीठावर. यावेळी बॅटची कडा, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय, अडवणं होईल अशक्य आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडा. मिळतील इथून फलंदाजाला 4 धाबा. मयूर पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. इथून 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 1 बाद 22 धाबा. हॅलो, आपण आता स्वागत समारोहाकडे वळूया. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सन्मान्य अतिथी ग्रामपंचायत सदस्य जासईचे रामकिशोर ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो शिरीष म्हात्रे यांना. विनंती असेल की आपण रामकिशोर ठाकूर यांचं स्वागत करावं. राजकीय क्षेत्रामध्ये एक चर्चित बहुचर्चित असलेले नाव, ज्यानं आपल्या भागामध्ये अतिशय चांगलं कार्य केलं आणि त्या विभागातील मतदारांची पहिली पसंती अर्थात रामकिशोर ठाकूर असे गंडजान. त्यांच्या मॅचेससुद्धा फार सुंदर असतात, फार चांगलं नियोजन असतं. त्यांचं स्वागत केलं जाईल या शृंखलेमध्ये. मेघनाथ म्हात्रे शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट जासे आयोजित या शृंखलेमध्ये वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जर जोरदार टाळणी स्वागत करूया रामकिशोर ठाकूर यांचं. धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं सरसे स्वागत. आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. गोलंदाज इथून प्रथमेश घरत तैनात होतील. ऑन स्ट्राईकला आपण कुणाल पाटील यांना पाहू शकताय. मयूर पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा बक्षीस वाढलं जात आहे. अनुप पाटील दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील आणि अर्धशतकी खेळी केली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज मयूर पाटील यांना दिले जातील. यावेळचा चेंडू खरं तर बॅटला ब्रश करून थोडासा शरीरावर इजा देणारा चेंडू राहिलाय. पाहू शकता चेंडू बॅटला ब्रश केला आणि त्यानंतर मात्र शरीरावर हा आदळलाय. कारण चेंडूचा जेवढा वेग होतो त्यानंतर बॅटला स्पर्श केल्यानंतर त्याचा वेग दुपटीने वाढत असतो. आणि यावेळी इथून मात्र कुणाला थोडीशी इजा पाहायला मिळते, थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. पण ईश्वरचरणी एकच प्रार्थना करूयात ही इजा फार मोठी नसावी, कारण एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने जासे टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी गोलंदाजी अफलातून केलंय. इथून पहिला प्रथमेश हा चेंडू निर्धावपतीचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. एक चांगला गोलंदाज आहे ज्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत पहिला चेंडू निर्धाव आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न आहे, पण आणखीन एक निर्धाव चेंडू. ही 4 ओव्हरची मॅच आहे. जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तेवढा मात्र उत्तरार्धामध्ये तुम्हाला कठीण राहील, कारण कालच्या रात्रीमध्ये आपण अशा बऱ्याचशा मॅचेस पाहिल्यात. इथून मोठे फटके खेळावे लागतील कुणालला, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला पाठवून दिले आउट ऑफ द पार. कुणालच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव आले होते, पण त्यानंतर मात्र त्यांना कमबॅक करून दिला. चांगला पद्धत आली ते आपल्या पाहायला मिळाला. फुटवरचा चांगला वापर केला आणि त्याला मात्र चेंडूला पाठवून दिलं सरळ सीमारेषा पलीकडा 6 धावांसाठी. आणि 6 धावेनिशी धावपट्टाला आपण धाव पाहू शकता तब्बल 28 धावा, 28 रन्स. आणखीन जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली इथून गोलंदाजी करावी लागेल प्रथमेशला सुद्धा, कारण सुरुवातीला आदेश आल्या होत्या 12 धावा, त्यानंतर अंकिश पाटीलनं फक्त 10 धावा दिल्या होत्या. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न, एक धाव इथून कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी पलटलेत खरं तर फलंदाज, पण इथून एकच धावावर रोखावं लागेल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागली जातील त्या म्हणजे 29 धावा. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावा आपण धावपट्टावर पाहू शकतोय. एक चांगली खरं तर बॅटिंग मयूरच्या बॅटमधून होताना आपण पाहू शकतो. त्यांना खरं तर 2 चौकार ठोकलेत. त्याच्या षटकार हॅट्रिकसाठी बक्षीस लागलं गेलंय. अलंकार घरत, अनुदीपजी पाटील आणि अनुप पाटील यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपये दिले जातील. अलंकार घरत आणि अनुदीप पाटील यांच्या वतीने 1000 आणि अनुप पाटील यांच्या वतीने 1000 रुपये, असे टोटल 2000. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न, स्क्वेल एक पंचांच्या अगदी डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. इथून एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. इथून एक धाव कंप्लीट झालाय आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. कुणाल पाटील याच्या बॅटमधून एक षटकार आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय. एका दुसरा मोठा फटका खेळण्याचा त्याचा इरादा असू शकतोय. या मॅचमध्ये जर प्रवीण विचार केल्यानंतर 50-55 धावा बनवायला लागतील, कारण धाकटी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. एका बाजूला आपण रोहित घरतला पाहू शकता, दुसऱ्या बाजूला रोहन आहेत आणि त्यांचे बरेचसे साथीदार आदेश असेल, चांगली बॅटिंग करतायत ते. इस षटकातील आणखीन शेवटचा चेंडू बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात झालेत. इथून आणखीन एकच धाव जोडली जाईल. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली. इथून 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
धावपट्टा धावा लागले गेलेत 1 बाद 31 धाबा. आणखीन 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्याचा विचार केला तर 10.01 अशा सरासरीनं सध्या धाव पटलावर आपण धावा पाहू शकतोय. 18 चेंडूंचे ते खेळ समाप्त झालाय. बरेचसे आज प्रेक्षक लाईव्ह जोडले जाते, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. साईप्रीत लाईव्ह ही स्पर्धा आपण संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना आपण त्यांना पाहू शकताय. या रनिंग क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करूयात, कारण त्यांचे सबस्क्रायबर 1 लाख झालेत. यापुढील होणारा सामना आजच्या रात्रीतील दुसरा सामना शेलगर विपक्ष तरगर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथून विनंती केली जाते लगेच आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. शेलगर विपक्ष तरगर, शेलगर विपक्ष तरगर दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथून विनंती आहे आपण लगेच यायचं आहे नाणेफेकी करून घेण्यासाठी. गोलंदाज रोहित घरत इथून दाखल होतील. 31 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. या षटकात या इनिंग मधील शेवटचं षटक आहे. आज बरेचसे खरं तर आज मान्यवर सुद्धा पाहायला मिळतील. VIP डाईस मध्ये आमचे भावेश घरत यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांच्यासोबत राज गर्दींना आपण पाहू शकताय. बाजूला निलेश म्हात्रे, त्यांच्यासोबत रक्षित म्हात्रे. हे खरं तर आता 3 स्टार आपण पाहू शकताय. दासे टेनिस क्रिकेटला मिळालेले 3 स्टार. आणि खरं निलेश म्हात्रे यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून गोलंदाज रोहित घरत शेवटचे षटक हाताळण्यासाठी एक डेट ओव्हर आपण म्हणू शकतोय. या षटकामध्ये आता जास्ती संघाला मोठ्या धावा बनवाव्या लागतील, कारण 31 धावा झाल्यात आणि जर विचार केला तर 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण सुरुवातीला धावा आल्या नाही आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली, दुसरीसाठी पलटले सुद्धा नाही आहेत, फक्त एकच धाव. आणि 1 धावेनिशी 32 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. आपण स्क्रीनवर पाहू शकताय भावेश घरत, राज घरत, त्यानंतर रक्षित म्हात्रे आणि निलेश म्हात्रे या 4 स्टार खेळाडूंना आपण पाहतोय स्क्रीनवर. धावपटलावर धावा लागले गेले त्या म्हणजे 32 धावा. आणखीन रोहित घरतच्या षटकातील स्पेलमधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली या खेळाडूंना सुद्धा. फार कमी वयामध्ये चांगला खेळ सातत्याने दाखवलाय. अगदी अभिजित ठाकूर असेल, विश्वजित ठाकूर यांच्या संघामध्ये व्यावसायिक क्रिकेट तो सुद्धा खेळलाय. या धाकटीजोईच्या गावामध्ये प्रवीण 2 रोहित घरत आहेत, एक गोलंदाज आणि एक फलंदाज. आता हे अष्टपैलू खेळाडूला आपण पाहू शकताय. मयूर पाटील याच्या बॅटची लिडिंग एज, पाठीमागच्या दिशेनं बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, सुंदररित्या झेल टिपलाय आणि इथून मात्र एक महत्वाची विकेट. मयूर पाटील इथून होतील झेलबाद. चांगला फटका आहे. इथून मात्र कुणाल पाटीलच्या बॅट मधून वाईड स्ट्रॉंग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. स्टॅट अँड डिलिव्हर ठोकलाय एक ब्रँडेड षटकार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय अफलातून पारी साकारले. कुणालनं स्वतःकडे स्ट्राईक का ठेवलंय याचं उत्तर आता मात्र कुणालनं दाखवलंय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पहिला षटकार आपण जर पाहायला गेलं तर अतिशय चांगली बॅटिंग तो करतोय. वाईडिश लॉंग क्षेत्र क्लिअर केलं होतं आणि यावेळचा फटका अगदी
डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर केलंय. असे 2 षटकार आलेत आणि 2 षटकाराच्या साह्यानं धावपटात धावा आपण पाहतोय तब्बल 44 धावा. आणखीन या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नॉस्टगिनला खरं तर रुपेश करत आहेत, उशिरा उतरलेत, पण कुणाल पाटील काय चांगली बॅटिंग करतोय. सुरुवात जर पाहायला गेला तर या खेळाडूची गोलंदाज म्हणून राहिली होती, पण चांगली आता बॅटिंग सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. धावपटला धावा लागल्या गेल्या 2 बाद 44 धावा. इथून आता महागडी गोलंदाजी रोहित गरजेची राहिली. कारण आता प्रेक्षक थोडेसे नाराज असतील, बरेचसे धाकटीचे प्रेक्षक सुद्धा आलेत, कारण रोहित गर्ग त्याच्यावर विश्वास आहे. चांगली सातत्याने तो अष्टपैलू कामगिरी करत असतो, पण इथून मात्र आता त्याला मार दिला जातोय. पाहू शकताय थोडासा प्रेशर टाकण्यासाठी, थोडासा दबाव क्रिएट करण्यासाठी एक क्षेत्ररक्षक कधी जवळ त्याच्या उभा केलाय. आणखीन एक यावेळी मोठा फटका. एलिव्हेशन सुद्धा चांगला आहे आणि टायमिंग सुद्धा चांगला आहे. एकदा कुणाल पाटीलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय चांगली बॅटिंग केलंय. सलग 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळालेत. इथून 50 धावा कंप्लीट झाल्यात ओमसाई जासी संघाच्या. अफलातून चांगली एक खेळी पाहायला मिळाली. सुरुवातीला 18 चेंडूमध्ये प्रवीण 31 आल्या होत्या आणि या षटकामध्ये सलग 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. अगदी कुणाल पाटील इथून इन्फॉर्म पाहायला मिळतोय. आता खरं तर जर विचार केला इथं अभिषेक पाटील असायला पाहिजे होते, त्यांनी बरीचशी बक्षिसं लावली असती. 3 चेंडूवर 3 षटकार आलेत आणि इथून मात्र या षटकातील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावपटावर धावा लागल्या गेल्यात 50 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एलिव्हेशन इथून खराब झालंय. स्वतः इथून गोलंदाज घेतील का क्षेत्ररक्षक. इथून मात्र कॉलिंग खराब झालंय. झेल सुटले. 2 धावा कंप्लीट. टीसी साठी पलटलेत. अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहिला होता, पण इथून 3 धावा कंप्लीट झाल्यात. काय चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली ती. त्याकरता फलंदाच्या माध्यमातून इथून पहिली इनिंग इथून कंप्लीट केली जाते आणि इथून आपण धावपटला धावा पाहू शकताय. ओमसाई जासी संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 53 धावा आणि इथून मात्र 54 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे धाकटी संघासाठी. हॅलो, दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी राजेश नामदेव ठाकूर रांजणपाडा यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच रामकिशोर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आली आहे आणि जयवंत भाऊ म्हात्रे यांच्याकडून तब्बल 25000 रुपयाची देणगी आली. सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तर थँक्यू. याच दरम्यान सन्मान्य अतिथी मित्रांनो, अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग विचारसरणी यांचा त्रिवेणी संगम, ज्याने एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि उरण सारख्या बलाढ्य नगर परिषदेवरती नगराध्यक्ष होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं, त्यातच तुम्हा सर्वांच्या लाडक्या सौभाग्यवती सायलीताई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत योगिताताई गोपीनाथ म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत निखिल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करता. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल रुक्माई क्रीडा जासई आयोजित ही नाईटची स्पर्धा करताना तुम्हाला पाहायला मिळते आणि आज आपल्यामध्ये जरी मेघनाथ दादा नसला तरी त्यांच्या आठवणींना नेहमी उजाला दिला जाईल आणि प्रत्येक क्षणाला दादाची आठवण आपल्याला येईल. प्रत्येक सेकंदाला दादाची आठवण येईल आणि दोस्ती दिनातील असा राजा माणूस ज्याला संबोधलं जात होता, आज त्याच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती तुम्हाला दिग्गज मान्यवरांची व्यासपीठावर मांदी आली पाहायला मिळते. काल खऱ्याचे दुतुमगावचे आदरणीय धनाजी शेठ ठाकूर साहेबांचं देखील उपस्थिती मी पाहिली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तब्बल सैनिकांसाठी 5 लाख रुपये आणि या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. आणि नुकताच उरण नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौभाग्यवती सायलीताई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगिताताई म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत निखिल साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. एक बड़ा मैच यहाँ पर नजर आता हुआ. हालांकि टॉस जीता था धाकटी जुई 11 टीम के कप्तान ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए क्या दमदार रन ठोके यहाँ पर ओमसाई जासी 11 टीम ने. एक समय लग रहा था रन नहीं बनेंगे, लेकिन भूषण आउट होने के बाद पारी को बिल्कुल अच्छे तरीके से संभाला. बाएं हाथ के बल्लेबाज कुणाल पाटिल की दमदार बल्लेबाजी आपको नजर आई और निश्चित तौर पर कुणाल ने क्या कमाल की यहाँ पर इनिंग्स आकारी और अपनी टीम को जो रन चाहिए थे वो बिल्कुल रन दिए.
रन बना कर दिए, यानी कि पहले पारी का खेल समाप्त हो चुका है और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 53। जीतने के लिए लक्ष्य होगा 54 रनों का यहाँ पर लक्ष्य है। बड़ा मैच आपके सामने। हालांकि कल 2 जासी टीमें खेली थी और आज भी 2 टीमें खेलेगी। कल की रात्रि साइश मात्रे के नाम पर रही। 10 गेंदों में रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा फास्टेस्ट अर्धशतक कंप्लीट किया और उसके बाद 8 गेंदों में 8 छक्कों का विक्रम साइश मात्रे के नाम पर रहा और 10,000 रुपए की इनामी राशि उस खिलाड़ी के नाम पर देखने को मिली। तो चलिए चलते मैदान की तरफ, जहां पर दाक्टिज 11 टीम को जीतने के लिए 54 रनों का टारगेट है। जिस तरीके से शरद स्मृति ट्रॉम्बे कोलीवाड़ा शरद को श्रद्धांजलि देते हुए हमेशा टीम की शुरुआत करती है क्रिकेट की, बिल्कुल उसी तरह स्वर्गीय मेघनाथ दादा को यहाँ पर श्रद्धांजलि देते हुए अपनी गेम की शुरुआत करेंगे ओम साई 11 जासे टीम। चलिए ऑफिशियल अंपायर मैदान के अंदर है, तो गुजारिश करते हैं ओम साई जासे टीम के कप्तान से कि आप फील्डिंग की विरोचना तुरंत कीजिए। आज की अंतिम रात्रि है, मेगा फिनाले। 2 रात्रि की बात करेंगे तो उलवानेट की 2 टीमें बिल्कुल क्वालिफाई हो चुकी है। उसमें से एक है बामन नोंगरी टीम, दूसरी रात्रि में प्रसाद घरत यानी कि नीलेश कडू 11 जावले टीम, तीसरी रात्रि मुंबई से आई हुई टीम यानी कि किरण 11 ट्रॉम्बे, और आज के रात्रि में एक टीम जाएगी सुपर 4 में और पता चलेगा कि कौन सी टीम चैंपियन बनेगी। स्वर्गीय मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विक्टर रुक्माई जासे की इस टूर्नामेंट में सभी दिग्गज मेहमान इस मंच पर बिल्कुल अपना योगदान देते हुए मेघनाथ दादा के प्रति इनका जो अपनापन था वो बिल्कुल यहाँ पर निभाते हुए सभी पूरे 4 रात्रि में दिग्गज नेता मंडली, उनके दोस्त, सभी नजदीक रिश्तेदार बिल्कुल इस मंच पर उनके माध्यम से उनके यादों को ताजा करने के लिए अपना योगदान देते हुए उनका भी स्वागत करते हैं। तो स्ट्राइकर इन पर बल्लेबाज होंगे सन्नी घरत और उनका साथ देंगे बिल्कुल रोहित घरत। सनी एक विस्फोटक बल्लेबाज है। इसी टीम ने कारनामा किया था मेरे ख्याल से जब टूर्नामेंट खेली गई थी तरगर में, तो बिल्कुल मुरबी टीम को शायद वो दूसरी टीम थी शायद, लेकिन ये भी अच्छी टीम है। सनी भी ताकतवर खिलाड़ी है, लेकिन देखेंगे अब 54 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए स्ट्राइकर गेंदबाज पहले बने कुणाल, जिस कुणाल ने बल्लेबाजी करते हुए 3 लगातार छक्के धागे और अपनी टीम को बेहतरीन योगदान दिया। तो दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं। शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। पहली गेंद फेंकने के लिए तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद खराब है। अंपायर का बिल्कुल यहाँ पर नो बॉल का करार। पहली गेंद बीमर फेंकी और एक गेंद फेंकेंगे बीमर तो बिल्कुल गेंदबाज को खारिज किया जाएगा। अब सोच समझकर अगली जो गेंद है 6 वो गेंदबाज चेतन को कुणाल को डालनी पड़ेगी, क्योंकि जिस तरीके से फ्रीड का मौका होगा इस गेंद के ऊपर, क्या फायदा यहाँ पर ले पाएंगे। और सन्नी घरत एक अच्छे बल्लेबाज है और चेतन कुणाल भी अच्छे गेंदबाज है। ये फुल टॉस बॉल लीजिए, जिसकी उम्मीद नहीं थी वो हुआ मैदान में। अंपायर का इशारा, नो बॉल करार। 2 गेंदें लगातार बीमर। अब तो चिंता होगी, यहां पर बात करेंगे ओम साई जासे टीम के कप्तान के सामने कि कुणाल को ओवर मात्रा अब नहीं फेंका जाएगा। 6 गेंदें नए फ्रेश गेंदबाज से करवाए जाएंगे और यहां पर गेंद जाती हुई सीमा पार 4+1 5 रन। थँक्यू डीजे सातत्याने डीजे यांची तुम्ही सुमधुर संगीत ऐकता। राजे शिव छत्रपती महाराष्ट्राचे अर्ध दैवत ज्यांच्या पूजनाने या स्पर्धेला मात्र सुरुवात केली गेली। तर नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करतो शेलगर टीमचे कॅप्टन आणि तरगर टीमचे कॅप्टन, लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा। क्या बढ़िया यहाँ पर शुरुआत करते हुए बल्लेबाज बात करेंगे सनी घरत के माध्यम से। पहली गेंद बीमर आई थी, अंपायर ने नो बॉल करार दिया, फ्री हिट बरकरार रहा और इस बार भी नो बॉल मिली, फ्री हिट रहेगा बरकरार बल्लेबाज के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से रोहित राइट आर्म ओवर द विकेट से ऑफ स्टंप से बाहर है गेंद। अंपायर ने वाइड का करार इसको घोषित करते हुए वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई फ्री हिट अब भी बनकर रहेगा यहाँ पर बल्लेबाज के लिए। शुरुआत काफी अच्छी रहती हुई प्रैक्टिस हुई टीम के बल्लेबाज सनी घरत के माध्यम से 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक एक भी गेंद नहीं फेंकी, यानी कि सोने पे सुहागा होगा प्रैक्टिस हुई टीम के लिए। फ्रीड की बॉल थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। लगातार कवर्स की दिशा में बल्लेबाजी करने का प्रयास यहां पर करते हुए बल्लेबाज, लेकिन इस बार हाफ ट्रैकर की बॉल थी, संपर्क होना चाहिए था, लेकिन फ्रीड की गेंद के ऊपर मौका नहीं मिला बल्लेबाज को और डॉट बॉल की यहां पर बिल्कुल समाप्ति होती हुई। अच्छा कमबैक करते हुए यहां पर गेंदबाज रोहित सब्स्टिट्यूट गेंदबाज है। बाहरी किनारा फील्डर थे
थोड़े से दूर बने और ये खराब फील्डिंग बनी, लेकिन कवर अच्छा मिलता हुआ। बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई विकेट कीपर के पीछे सर्वेश ठाकुर के माध्यम से बढ़िया रन रोके। तब तक एक रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज सनी के पास और इसी एक रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 8 रनों के ऊपर। एक भी विकेट अभी तक गवा नहीं है। प्रति ओवर की बात करेंगे तो बिल्कुल यहां पर कम से कम 13.5 से रिक्वायर्ड रन रेट बनाना होगा और उसी की कोशिश में यहां पर बिल्कुल ये दोनों बल्लेबाज चलते हुए अब स्ट्राइकर बल्लेबाज पहुंचेंगे। रोहित तैयार, ये लेट कट खेलने की कोशिश, गति में थोड़ा सा परिवर्तन था और यहां पर पूरी तरीके से बल्लेबाज बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। तो चलिए तीसरे अंपायर मैदान के अंदर प्रस्थान कीजिए। थोड़ा सा गेंदबाज के एक्शन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं बल्लेबाज के माध्यम से। तो तीसरे अंपायर की भूमिका में बिल्कुल आप देख सकते हैं हमारे कमेटी मेंबर्स जयेश मात्रे तीसरे अंपायर की भूमिका में नजर आते हुए। ये जो गेंद थी ना संदेश पिछली बिल्कुल स्लोवर गेंद फेंकी थी, हाफ ट्रैकर जरूर थी, लेट कट खेलना चाहते थे लेकिन बैकफुट पॉइंट में क्या गली के रीजन में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई। ये देखिए थोड़ा सा उछाल भी मिला निश्चित तौर पर जो डॉट बॉल फेंकी थी इससे पहले बल्लेबाज के लिए। तो गेंदबाज यहां पर तैयार होते हुए फिर से एक बार अच्छी गेंदबाजी करते हुए रोहित यहां पर रोहित गरत के लिए पटकी हुई बाउंसर थी। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। और इस ओवर की बात करेंगे ना दोनों गेंदबाजों के मिलकर ये ओवर है। कुणाल ने शुरुआत की थी, 2 लगातार बीमर फेंके और उसके बाद बात करेंगे वाइड के साथ शुरुआत की गेंदबाज रोहित ने और ये और एक वाइड आता हुआ, यानी कि तकरीबन 4 गेंदें खराब फेंकी इस ओवर में और वाइड के साथ टीम की यहां पर रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे तो निश्चित तौर पर 9 रनों के ऊपर। 3 गेंदें अभी तक समाप्त हो चुकी है। 13 से 14 रन चाहिए प्रति ओवर अगर ये मुकाबला जीतना है तो, और उसी के कोशिश में अब तक दोनों खिलाड़ियों के बीच में साझेदारी तो अच्छी बनती हुई। मैं किसी आखिरी छोर के बारे में नहीं सोचता, मुझसे बेहतर स्टार्टर है पर मैं एक ताकतवर फिनिशर हूं, ये भी दिखाना होगा। शुरुआत थोड़ी सी खराब हो रही है गेंदबाजों की ओर से लेकिन अच्छी कमबैक करनी होगी। इस बार हवा में है, मौका बनेगा और यहां पर बढ़िया फील्डिंग नजर आती हुई और इसी के साथ बल्लेबाज के होगा पारी का खात्मा। पहला विकेट जाएगा मैदान से बाहर। दागटीच हुई टीम के बल्लेबाज रोहित। बैक टू द पेविलियन। भूमिपुत्र बघा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई। भूमिपुत्र बघा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई। सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल। दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमान तल। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर बात करेंगे विकेट की तलाश होनी चाहिए थी, विकेट देने में बिल्कुल कामयाबी दिलाई। तो चलिए जासे टीम के कप्तान शॉर्ट टीम मीटिंग लेकर आप फील्डिंग तुरंत लगाइए। तो बिल्कुल यहां पर पहला बड़ा झटका, बल्लेबाज रोहित लौटेंगे मैदान से बाहर और यहां पर 0 पर लौटे, खाता भी नहीं खोला और दागटीच हुई 11 टीम को लगता हुआ यह पहला बड़ा झटका। 0 पर लौटे, टीम की रन संख्या अभी भी यहां पर रुकी हुई है। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 54 रनों का टारगेट का पीछा करना है और ऐसे हालातों में नए बल्लेबाज राकेश चिरलेकर मैन इन फॉर्म इस सीजन में बढ़िया फॉर्म में चल रहे हैं लेकिन फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। फॉर्म आपका रहना बिल्कुल जरूरी होगा अपने टीम के लिए, लेकिन देखेंगे किस तरीके का इंप्रूवमेंट अपने टीम के लिए दिखा पाते हैं। तो नेक्स्ट मैच टॉस के लिए तरगर टीम के कप्तान और शेलगर टीम के कप्तान, दोनों भी कप्तानों से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें। व्हाट अ ग्रेट कमबैक। रोहित फिर से एक बार तैयार होते हुए, ये स्लोवर गेंद फेंकी थी, विकेट कीपर के पीछे जोर से अपील हुई थी, शायद बल्ले पर लगी होगी, इसकी वजह से इतनी जोर से आवाज आई कमेंट्री बॉक्स तक कि आवाज दे, लेकिन अंपायर का नॉट आउट का इशारा यहां पर आता हुआ। बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। पहली गेंद बिना फेंके रन बने थे टोटल मेरे ख्याल से 6, लेकिन उसके बाद क्या बढ़िया शानदार तरीके से वापसी की गेंदबाज ने। इस बार अच्छा शॉट है, कवर्स के बीच में गैप ढूंढने की कोशिश और बिल्कुल गेंद जाती हुई सीमा पार। अंतिम क्षणों में अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज राकेश चिरलेकर के बल्ले से निकलता हुआ ये दंदन आता हुआ 4 रन और 4 रनों की मदद से पहला पावर प्ले हुआ समाप्त। जिस रिक्वायर्ड रन रेट से चलना है उसी के ऊपर गौर करते हुए पहले ओवर में रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन दागटीच हुई टीम। डीजे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला। तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। तो बापाचा थैंक यू
पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि महाराष्ट्रात राहून जो एकच वाघ होऊन गेला त्याला छत्रपती शिवराय म्हणतात. तो बिल्कुल यहाँ पर क्या बढ़िया गेंदबाजी में वापसी की. पहले बिना फेंके रन दे 6 और इस ओवर में बात करेंगे तो निश्चित तौर पर रन खर्च किए इस गेंदबाज ने बिल्कुल 7, यानी कि टोटल दोनों गेंदबाजों का विश्लेषण है 13 रन खर्च किए. अब जीतने के लिए बात करेंगे, आने वाले 18 गेंदें बची है और 41 रनों की यहाँ पर आवश्यकता है. तो चलिए, टारगेट थोड़ा बड़ा नजर आ रहा है, लेकिन सभी 10 टीमों से हम गुजारिश करते हैं जिस टीम के ज्यादा रन होंगे वो टीम को 22 जरूर मिलेगी. चिट्ठी यहाँ पर उड़ाई नहीं जाएगी, लकी ड्रॉ आपको ज्यादा रन होंगे जिस टीम के उसको ही बाय दी जाएगी. ये बात आपके ध्यान में रखिए. हॅलो, दरम्यानच्या काळात या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छासाठी आलेले देवा डाकी बोरखार उरण समर्थन असोसिएशनचे समालोचक यांचं सुद्धा मी सरसे स्वागत करतोय. तसेच जीवन डाके यांचं सुद्धा आगमन झालंय. बोरखार विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. तो बिल्कुल गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज प्रमोद मड़वी, ये भी अच्छे खासे लेफ्ट हैंडर बॉलर है, लेकिन देखेंगे अपनी टीम के लिए किस तरीके की गेंदबाजी करते हैं. 18 में चाहिए 41 रनों की आवश्यकता. मुझे किसी भी हालत में हारना अच्छा नहीं लगता, लेकिन देखेंगे पहला विकेट गंवाने के बाद थोड़ी सी दबाव में है डॉक्टर्स 11 टीम. पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आए थे, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का वहां पर व्हाइट बॉल का इशारा था. वो व्हाइट की मदद से एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई बिल्कुल यहां पर बात करेंगे 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन. तो विजय शेठ मड़वी, इनकी ओर से विकेट हैट्रिक अगर गेंदबाज कंप्लीट करता है तो 1000 रुपए का इनाम बिल्कुल प्रमोद मड़वी को दिया जाएगा. लेकिन लगातार 2 गेंदें यहां पर वाइड आती हुई और वाइड की मदद से एक्स्ट्रा रन संख्या में बढ़ोतरी होती हुई टोटल टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल यहां पर 15 रन. तो बिल्कुल यहां पर जुई टीम के बल्लेबाज छक्कों के हैट्रिक कंप्लीट करते हैं तो विद्यमान ग्राम पंचायत सदस्य योगिताताई मात्रे, इनके ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल यहां पर बल्लेबाज को दिया जाएगा. चलिए, मौका है, दस्तूर है, 1000 रुपए का इनाम जीत लीजिए. तो चलिए, एटीएम खुला हो चुका है योगिताताई मात्रे का, तो क्या बल्लेबाज के लिए मौका बनेगा. लेकिन इस बार भी लगातार तीसरी गेंद वाइड आती हुई. ये लाइन खराब है, लाइन से बचना होगा, क्योंकि इस तरीके की गेंदें आप करते जाएंगे ना तो प्रेशर आपके ऊपर बनता जाएगा. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे डॉट बॉल की. यहां पर समाप्ति होती हुई समवेत उरण विधानसभा के कार्य सम्राट दमदार आमदार महेश शेठ बाल्दी साहब, इनके पीए निखिल साहब भी इस मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. गेंदबाज प्रमोद मड़वी फिर से एक बार तैयार, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, लेकिन यहां पर विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग. तब तक यहां पर 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास, शायद मौका था, लेकिन विकेट कीपर थोड़े से चूके. तब तक 1 रन बटोरते हुए और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 17 रनों के ऊपर. जीतने के लिए अब 15 गेंदें बची है, 37, और लगभग यूट्यूब के माध्यम से लोग 1200 से अधिक पहले मैच में जुड़ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. गेंदबाज फिर से एक बार प्रमोद मड़वी तैयार, जल्दी जाना चाहते थे पिच तक गेंद की, लेकिन यहां पर पूरी तरीके से बल्लेबाज होते हुए चकमा खा गए. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. प्रमोद मड़वी एक अनुभवी गेंदबाज है, टप्पे के ऊपर नियंत्रण है उनका. हालांकि पहली 3 गेंदें जरूर उन्होंने वाइड फेंकी थी, लेकिन उसके बाद अपने आप को संवारा और क्या बढ़िया लाइन और लेंथ के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए समीकरण बदलता हुआ 14 गेंदें 37 रनों की आवश्यकता. इस बार हाफ ट्रैकर की बॉल खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधा फील्डर के दस्तानों में, बल्लेबाज के पार का हुआ खात्मा और इसी के साथ लगेगा ये दूसरा बड़ा झटका जुई टीम को. अंधार पार झाला दिवा पाहिजे, अंधार पार झाला और दिवा पाहिजे. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे विकेट मैदान से बाहर लौटता हुआ बल्लेबाज राकेश चिरलेकर के पारी का हुआ खात्मा, एक बड़ा झटका लगेगा. यहां पर बात करेंगे बल्लेबाजी करने वाली टीम जुई को, डॉक्टर जुई टीम को.
हालांकि 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को विद्यमान ग्राम पंचायत सदस्य योगितादाई मात्रे इनकी ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। और खास करके बात करेंगे उरण नगर पालिका के विद्यमान नगराध्यक्ष सौभाग्यवती साइलीताई म्हात्रे, बिल्कुल इनका भी मंच पर आगमन है। उरण विधानसभा के कार्य सम्राट आमदार महेश शेठ बाल्दी साहब, इनके पीए निखिल साहब भी मौजूद इस मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन इस वक्त स्थिति थोड़ी सी गंभीर है, नाजुक स्थिति से गुजरती हुई यहाँ पर धाकटिजवी 11 टीम। गेंदबाज प्रमोद, शॉर्ट पिच लाइन की बॉल पॉइंट के ऊपर से खेलने की, बैकफुट पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, वेरी गुड फील्डिंग। सिर्फ 1 ही रन यहाँ पर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 18 रनों के ऊपर। क्या बढ़िया गेंदबाजी नजर आई, सिर्फ 5 रन देकर 1 विकेट इनके नाम पर, और क्या बढ़िया कमबैक करते हुए ओम साई जासे टीम के गेंदबाज प्रमोद मडवी। तो इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ दूसरा। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी 18। अब जीतने के लिए 12 गेंदे 36 रनों की आवश्यकता। तो तरगर टीम के कप्तान यहां पर मौजूद है। शेलगर टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि तुरंत आप टॉस के लिए संपर्क करें। हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा। थँक्यू डीजे। काल देखील आम्ही म्हटलं होतं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली आणि प्रत्येकाच्या जनाजनाचा, प्रत्येकाच्या मनामनाचा दोस्ती त्या दुनियातील खऱ्या अर्थानं मित्रांचा मित्र दिलदार असे कार्यसम्राट आमचे आमदार महेश बाल्दी साहेब यांची देखील उपस्थिती मला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। आणि सातत्याने तुम्ही विचार केलात तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खऱ्या अर्थानं दमदार नेतृत्व भूषण मात्रे यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिलते। तो ड्रिंक्स जहाँ की मैदान के अंदर थोड़ी सी शॉर्ट टीम मीटिंग भी ली गई थी। अब 12 में चाहिए 36 रनों की आवश्यकता, यानी कि 6 छक्के दागने होंगे तभी तो ये मुकाबला बनेगा। यानी कि थोड़ा सा दूर जरूर है, लेकिन मिडल ऑर्डर्स में धाकटिजवी टीम के सिला सामने किस तरीके की बल्लेबाजी। यापुढचा जो सामना होणार आहे शेलघर विरुद्ध तरघर या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकी होणार आहे। रामकिशोर ठाकूर यांना विनंती असेल की या पुढच्या सामन्याची नाणेफेकी आपण करावी। 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकी होईल। शेलघर विपक्ष तरघर, रामकिशोर ठाकूर या सामन्याचं नाणेफेकी करणार आहेत। 4 षटकांचा सामना असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी। और जाइए समालोचन कक्षाकडे अपन। थैंक यू सर। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज ने, लेकिन पूरी तरीके से डॉट हो चुके हैं यहाँ पर बल्लेबाज सनी गरज। जब तक मैदान में रहेंगे तब तक उम्मीदें बनी रहेगी। एक विकल्प जरूर बढ़ा है यहाँ पर, क्योंकि कुणाल की पहली 2 गेंदें बीमर फेंकी थी, उनको गेंदबाजी से निकाला गया था। एक विकल्प आप यहाँ पर अपनाना पड़ेगा। तो शुभम गेंदबाजी के मार्ग पर शुरुआत यहाँ पर करते हुए अपनी डॉट बॉल से फिर से एक बार फेंकने के लिए तैयार। राउंड द विकेट से बैकफुट पर गए, हवा में गेंद जरूर है लहरती हुई, और बढ़िया फील्डिंग वहां पर रुपेश गरत के माध्यम से। और इसी के साथ एक और विकेट जाएगा मैदान से बाहर धाकटिजवी टीम के सनी गरत। बैक टू द पैविलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर हमारे धाकटिजवी के मशहूर कमेंटेटर निशिकांत थोड़ी से नाराज होंगे, एक बेहतरीन कमेंटेटर जाने जाते हैं। आज थोड़ी सी लड़खड़ाती पारी नजर आ रही है धाकटिजवी 11 टीम की। हमारे जीवन डाकी साहब भी वहां पर यहाँ पर मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और जहां पर शुरुआत थोड़ी सी खराब नजर आती हुई, खराब गेंदबाज की नजर आई थी, बल्लेबाजी में अच्छी शुरुआत हुई थी, लेकिन कैसे क्रिकेट का पलटवार हुआ देखिए। जहां पर 2 लगातार बीमर गेंदें मिली थी, फ्रीड के मौके मिले थे, और उसके बाद गेंदबाजों ने क्या दमदार एंट्री वापसी की और अपने टीम ओम साई जासई को बचाने का यहां पर काम करते हुए 2 गेंदें अभी तक डॉट फेंकते हुए सटीक लाइन से गेंदबाजी करते हुए ये इस वक्त ये गेंदबाज शुभम है। लाइन बढ़िया राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, और ये पिछले गेंद के ऊपर उन्होंने विकेट जरूर यहां पर झटकाया और अपने टीम को एक सफलता देने में बिल्कुल कामयाब होते हुए। राउंड द विकेट, इस बार भी मौका बनेगा, बल्ले का बाहरी किनारा, होंगे बैट्समैन आउट, और लगता हुआ बैक टू बैक दूसरा झटका इस ओवर में, और धाकटिजवी 11 टीम को लगता हुआ ये चौथा करारा झटका।
थैंक यू। पिछले 3 रात्रों की अगर चर्चा करेंगे ना, तो पिछले 3 रात, पहले रात्रि में रन नहीं बन रहे थे, दूसरी रात्रि में तो प्रसाद गरज ने कयामत का कहर ही मचा दिया था, मानो कि छक्कों की तो बारिश ही लगा दी थी, झंडी लगा दी थी। और तीसरी रात्रि में साइश मात्र नाम का तूफान आया था। और आज मात्र बात करेंगे तो शुरुआत ये पहले मैच की थोड़े से कमजोर हुई थी झांसी टीम की ओर से। 3 ओवर में सिर्फ रन बने थे 18, लेकिन उसके बाद क्या बढ़िया बल्लेबाजी की। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तर याच दरम्यान मान्यवरांचे इथे शुभागमन झालं मित्रांनो। झांसी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अभिजित गरज यांचे वडील अर्थातच सन्माननीय सतीश शेठ गरज साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय मित्रांनो। एक दमदार नेतृत्व आणि सातत्याने क्रिकेटसाठी योगदान आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये दमदार अग्रेसर असणारे हे दमदार नाव तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय। आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सुनील शेठ गरज साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। तर मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो, कारण मेघना दादावरती असलेलं प्रेम आणि झांसीमध्ये असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मान्यवरांचे इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। बिल्कुल यहाँ पर गेंदों की बात करेंगे, एक भी रन खर्च नहीं किए, क्या मैडन ओवर फेंकने में कामयाब हो पाएंगे गेंदबाज। विकेट हैट्रिक के कगार पर थे, लेकिन डॉट बॉल यहाँ पर आती हुई। इस बार अच्छी गेंद अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ के रीजन में खेला जरूर है, फील्डर है वहां पर मौजूद, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे के लिए मना कर दिया, हिम्मत नहीं जुटा पा रहे, सिर्फ 1 रन यहां पर मुकम्मल होगा और 1 रनों की मदद से पारी का स्कोर आगे बनता हुआ। टोटल बात करेंगे 19 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। जीतने के लिए बात करेंगे 7 गेंदें बची है और 35 रनों की यहां पर आवश्यकता है, यानी कि 7 गेंदों में 6 छक्के चाहिए तभी यह मुकाबला बनेगा, वरना दागटी जुई टीम का यह अस्तित्व है वो पूरी तरीके से अब समाप्त होने के कगार पर नजर आता हुआ। इस बार शॉट अच्छा है, जल्दी पिक किया इस गेंद को और भेज दिया मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच में से सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। और 6 रनों की मदद से ओवर नंबर यहां पर हुआ कंप्लीट, तीसरा, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है यहां पर 25 रन। जीतने के लिए 6 गेंदें, अब 29 रनों की आवश्यकता। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे। धन्यवाद दिगे, थँक्यू, क्या बात आहे। अगदी 11 मार्चला तुम्ही पाहिलात शंभूराजेंचा बलिदान दिवस, अगदी डोले काढले, त्याच्यानंतर नख देखील उपटली गेली आणि तुम्ही विचार केलात 40 दिवस मरण यातना सहन करून आपला धर्म न बदलणारे असे स्वराज्याचे थाकले धनी शंभूराजे यांची सुमधुर संगीत तुम्ही ऐकलीत। आणि आता जर तुम्ही पाहिलात तर आत्ताच्या या युगामध्ये काही पैशासाठी लोक धर्म बदलतात, परंतु ते 40 दिवस मरण यातना कशा सहन केले असतील खऱ्या अर्थानं शंभूराजेंनी, आणि त्यांचे हे सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय। तो लगातार 3 छक्के दागते हुए 11 टीम के बल्लेबाज दागते हैं। तो उरन नगर पालिका के विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, माफ कीजिएगा, योगिताताई मात्रे, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल बल्लेबाज को दिया जाएगा। चलिए, मौका है, दस्तूर है, लेकिन कब फायदा उठाएंगे बल्लेबाज। हालांकि 5 गेंदों में 5 छक्के दागेंगे तभी दागती हुई टीम इस मुकाबले में जीत सकती है। आशा ही बनी रखी है नॉन स्ट्राइकर बल्लेबाज ने, यानी कि आदेश ने। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे प्रणय। पहली गेंद यहां पर ऑन साइड में खेला जरूर है, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है और इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल 26 रन, टोटल 54 रनों का टारगेट था। अब आने वाली गेंदें बची है 5 और जीतने के लिए 28 रनों की यहां पर आवश्यकता है। हालांकि एक समय लग रहा था कि ये पहले मैच में काफी कांटे की टक्कर बिल्कुल आपके सामने नजर आएगी और उसी के तगार पर जहां पर शुरुआत हुई थी ऐसा लग रहा था ये दागती हुई टीम आसानी के साथ मुकाबला जीतेगी। प्रमोद मडवी और उनके समेत रोहित ने और शुभम ने क्या शानदार गेंदबाजी की है। चलिए, इस बार भी बल्लेबाज को कर दिया बीट, मुकाबला मात्रा पूरी तरीके से अब खुला हो चुका है ओम साई झांसी टीम के लिए। तो हर विकेट के लिए सम्माननीय राहुल शेठ पाटिल, चाह आणि बरच काही ग्रुप, इनके ओर से 500 रुपए का इनाम हर विकेट के लिए बिल्कुल दिया जाएगा।
तो चलिए कदमों का इस्तेमाल भी किया था, फील्डर है वहां पर लॉन्ग ऑफ में मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं है। मुकाबला पूरी तरीके से ओम साई जासे टीम की गिरफ्त में आता हुआ। अब गेंदें बची है टोटल यहाँ पर 3 और जीतने के लिए लगभग 27 रनों की आवश्यकता। पहला मुकाबला जीत के कगार पर नजर आती हुई ओम साई जासे टीम। इसके बाद अगला मुकाबला खेला जाएगा तरगर विपक्ष शिलगर, यानी कि दोनों भी उल्वेनोड की टीमें एक दूसरे के सामने अपना नसीब आजमाएगी। शॉट अच्छा है काबिल तेज बल्लेबाज में, और जाते जाते अपना प्रदर्शन दिखाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। तो बढ़िया बल्लेबाज प्रथमेश पाटिल, आइकॉन गेंदबाज, बढ़िया गेंदबाजी यहां पर साकारते हुए रायगढ़ के लोगो मास्टर नयन हवल, इनका भी आगमन हो चुका है। स्वागत है नयन आपका। चलिए छक्का धागा अब जीतने के लिए 2 गेंदें बची है, 21 रनों की यहां पर आवश्यकता है। इस बार शॉट अच्छा है लेकिन सीधा फील्डर के दस्तानों में, लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग हुई थी, अंतिम क्षणों में गेंद को रोका। 1 रन जरूर बनेगा। अब एक गेंद में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता, 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि कुणाल पाटिल ने जो लगातार 3 छक्कों की बौछार की थी, वो रन अप शायद नजर आते हुए इस अंतिम ओवर में, लेकिन अच्छा प्रयास रहा था मिडिल ऑर्डर्स में बल्लेबाज प्रणय और आदेश के माध्यम से। 1 गेंद 20 रनों की आवश्यकता। और चलिए इसी के साथ मुकाबला बिल्कुल हुआ फिनिश, और पहले ही मुकाबले में जीत हासिल की घरेलू मैदान के ऊपर ओम साई जासई टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम धाकटी हुई। थँक्यू डीजे। तर या सामन्याचा सामनावीर नो डाऊट कुणाल पाटील, जबरदस्त इथे गोलंदाजी केली आणि प्रणयला इथे